ठाकरे हे देखील वरळी डोमकडे रवाना झालेले आहेत। राज ठाकरे शिवतीर्थहून तर उद्धव ठाकरे मातोश्रीहून बाहेर पडलेले आहेत आणि काही वेळातच हे सर्व ठाकरे कुटुंबीय स्वतः राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय सध्या वरळी डोममध्ये पोहोचतील। काही मिनिटांचा हा प्रवास आहे, मात्र या प्रवासाची प्रचंड उत्कंठा अर्थातच या दोन्ही ठाकरे बंधूंच्या मनामध्ये सुद्धा तितकीच उत्कंठा असणार आहे। 19 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठाकरे बंधू एका व्यासपीठावर येणार आहेत। मधला हा 19 वर्षांचा गॅप आहे आणि या 19 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर औपचारिकरित्या दोन्ही ठाकरे बंधू एका स्टेजवर येणार आहेत। यापूर्वी वेगवेगळ्या निमित्तानं जरी ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र आले असले तरी सुद्धा आजचा कार्यक्रम मात्र ऐतिहासिक आहे। या दोन ठाकरे बंधूंच्या व्यासपीठावरच्या उपस्थितीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी किती उत्ताविळ आहे हे आपण बघतो आहोत। प्रचंड गर्दी झालेली आहे। आयोजकांना कदाचित एवढ्या गर्दीची अपेक्षा नसावी, अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक पट गर्दी सध्या उसळल्याचं दिसतं आहे। सर्व पक्षांचे, विशेषतः ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचे कार्यकर्ते तर आहेतच आणि इतरही सर्व मित्र पक्षांचे कार्यकर्ते आहेत आणि या ठाकरेंच्या गाड्या येताना आपल्याला दिसत आहेत। राज ठाकरे यांची गाडी काही वेळापूर्वी त्यांच्या निवासस्थानाहून शिवतीर्थहून रवाना झालेली होती। त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे त्यांच्या पूर्वीच वरळी डोम परिसरामध्ये हजर झालेले आहेत। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील रवाना झालेले आहेत आणि हे ठाकरे बंधू स्टेजवर कशा प्रकारे अवतरणार, स्टेजवर कशा प्रकारे या सगळ्यांची एंट्री होणार याची सध्या प्रचंड उत्सुकता आहे, कारण या गोष्टीचा देखील सस्पेन्स ठेवण्यात आलेला आहे। याबद्दल कुठलीही गोष्ट रिव्हील करण्यात आलेली नाहीये, जाहीर करण्यात आलेली नाहीये आणि कदाचित दोन्ही ठाकरे बंधू हे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर एकाच वेळी स्टेजच्या वेगवेगळ्या बाजूने स्टेजवर प्रवेश करतील आणि हा सोहळा नजरेत साठवून घेण्यासाठी तिथे असलेल्या प्रचंड गर्दीचा जल्लोष देखील आपल्याला बघायला मिळू शकतो। ही गर्दी ठाकरेंना बघायची आहे आणि गर्दीला ठाकरे बघायचे आहेत आणि यासाठीच हा सोहळा जे इतर या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते आहेत